केलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात घोषणाबाजी देखील या ठिकाणी शिवसैनिकांकडून केली जाते। तर आत्ताची ही दृश्य आहेत पुण्यामध्ये भुयारी मेट्रोचं लोकार्पण झालेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर अजितदादा या मेट्रोमधून प्रवास करणार आहेत। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ देखील याच भुयारी मेट्रोतून प्रवास करणार आहेत। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मेट्रोमधील प्रवाशांसोबत संवाद देखील साधणार आहेत। पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट अशी ही मेट्रो धावणार आहे। त्याचबरोबर पुण्यातील स्वारगेट ते कात्रज अशा आणखी एका मेट्रो मार्गाचं भूमिपूजन हे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काही वेळापूर्वीच झालेलं आहे। शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोचं लोकार्पण आज करण्यात आलेलं आहे। तर स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचं भूमिपूजन देखील आज झालेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मेट्रो स्टेशनवरती पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात या भुयारी मेट्रोतून मुख्यमंत्री शिंदे त्याचबरोबर इतर मंत्री देखील प्रवास करणार आहेत। प्रवाशांसोबत संवाद देखील मुख्यमंत्री शिंदे साधणार आहेत। सध्या माध्यमांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधीच्या मविया सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे। मविया सरकारच्या काळामध्ये पुण्यातील मेट्रोचा प्रकल्प हा 2.5 वर्ष खोळंबलेला होता। मविया सरकारनं अनेक प्रोजेक्ट हे रोखलेले होते अशा प्रकारची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी देखील मविया सरकारच्या काळातील कामांवरती टीका केलेली आहे। याआधीच्या मविया सरकारवरती पंतप्रधान मोदी यांनी देखील टीका केलेली होती आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मविया सरकारवरती टीका केलेली आहे। ही दोन दृश्य पुण्यातील आणि दुसरी दृश्य आहेत नागपूरमधील। उद्धव ठाकरे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। एक दिवसीय उद्धव ठाकरे यांचा हा नागपूर जिल्ह्याचा दौरा असणार आहे। या नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी करणार आहेत। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरेंची मोर्चे बांधणी पाहायला मिळणार आहे। या जिल्ह्यातील पदाधिकारी त्याचबरोबर इच्छुक उमेदवार यांच्यासोबत आज उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडणार आहे। त्याचबरोबर संध्याकाळी नागपूरमध्ये जाहीर सभा देखील होणार आहे। फडणवीस यांच्या या बालेकिल्ल्यामध्ये आज उद्धव ठाकरे यांची ठाकरी तोफ धडाडणार आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये भुयारी मेट्रोचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि या मेट्रोमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील हे प्रवास करणार आहेत। प्रवाशांसोबत संवाद देखील साधणार आहेत। या कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी मविया सरकारवरती टीका केलेली होती। थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवत या पुण्यातील भुयारी मेट्रोचं लोकार्पण केलं। 2 मिनिटं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत आहेत। मला सांगा काय तुमचं जीवनातला आनंदाचा दिवस आहे। आज पुण्यामध्ये मेट्रोचा स्वारगेट ते आपलं सेशन कोर्ट हा टप्पा सुरू होतोय। कात्रजपर्यंतचं भूमिपूजन झालंय। टप्प्याटप्प्याने या पुण्यातली वाहतूक कोंडी दूर होईल। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन मी करेन, त्यांना धन्यवाद देईन की विकासाची गंगा आणण्यासाठी राज्य सरकारला ते मदत करतायत आणि म्हणून मी आजच्या या मेट्रोसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। पुणेकरांना शुभेच्छा देतो। पुणेकरांच्या जीवनामध्ये आनंद देणारा, वाहतूक कोंडी मुक्त करणारा हा मेट्रो आहे। ही विकासाची मेट्रो आहे। तुम्ही मेट्रोतून स्वतः प्रवास केला, कसा तुमचा अनुभव? सगळ्यांचा जनता अतिशय आरामदायी प्रवास केला। त्यामुळे हा पूर्ण नेटवर्क झाल्यानंतर वाहतूक मुक्त पुणे होईल आणि पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल। चित्रपटाबद्दल काय सांगाल? चित्रपट सुपरहिट झालाय आणि मोठं यश धर्मवीर पार्ट 2 ला मिळतंय। खरं म्हणजे आनंद दिघे साहेबांचं जे कार्य आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक भाग्य आणि संधी या आमच्या टीमला मिळाली।
या मेट्रो प्रवासावर. निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे. दोन दृश्य आपण पाहतोय. पहिली दृश्य आहेत पुण्यातील पहिल्या भुयारी मेट्रोचं पंतप्रधान मोदी यांनी काही वेळापूर्वीच लोकार्पण केलेलं आहे. हिरवा झेंडा दाखवत पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या पहिल्या भुयारी मेट्रोचं पंतप्रधान मोदी यांनी लोकार्पण केलंय. त्याचबरोबर स्वारगेट ते कात्रज या दुसऱ्या मेट्रोचं भूमिपूजन देखील पंतप्रधान मोदी यांनी केलेलं आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा याच मेट्रोमधून प्रवास करणार आहेत. प्रवाशांशी संवाद देखील साधणार आहेत. तर दुसरी दृश्य आहेत नागपूरमध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. उद्धव ठाकरे एकदिवसीय नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अगोदर भाजपचे आमदार नितेश राणे देखील नागपूर विमानतळावर पोहोचलेले होते आणि यावेळी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली होती.